तेलंगणात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे झालेल्या घटनांमध्ये 16 जणांचा मृत्यू झालाय। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी खम्मम आणि सूर्यापेट या पूरग्रस्त भागांचा दौरा केला। तेलंगणामधील पूरला राष्ट्रीय आपत्ती घोषित करावी अशी मागणी रेड्डी यांनी पंतप्रधानांकडे केली आहे। पूरग्रस्त भागात एनडीआरएफकडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। आंध्र प्रदेश आणि गुजरातच्या अनेक भागांना पावसाने झोडपून काढल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी देखील विजयवाडामधल्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली। गुजरातमध्येही नद्या आणि धरणांचा जलस्तर वाढला आहे। हवामान विभागाने आज गुजरातमधील भरूच आणि सुरतला रेड अलर्ट तर गुजरात मधल्या अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे।